बातमी वरळी अपघात प्रकरणासंदर्भात मिहिर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। शिवडी न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे। ठाण्यातील शहापूरमधून मिहिर शहाला अटक करण्यात आली होती। त्याच्या रक्त चाचणीसाठी त्याला रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं। त्यानंतर त्याने कबुलीही दिलेली आहे। ज्यावेळी अपघात झालेला त्यावेळी आपण गाडी चालवत होतो अशी कबुली मिहिर शहाने दिली। त्यानंतर त्याला आता 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। खरं तर हे नुसतं हिट अँड रन नाही तर मर्डरची ही केस झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। कारण हिट अँड रन तर एक गोष्ट आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन आता ज्या काही गोष्टी लोकांसमोर येत आहेत, मग सीसीटीव्हीचं फुटेज असेल, जे काही पोलिसांनी आपल्या समोर आणलेलं आहे की फरफटत नेल्यानंतर पुन्हा एकदा गाडीत चालक बदलले आणि परत त्यांना उडवलं गेलं, ही मर्डरची केस आहे आणि ह्याला मर्डरची केस म्हणूनच ट्रीट झाली पाहिजे ही आमची मागणी राहील। त्याला फरार होण्यासाठी संधी दिली असा संशय त्यानिमित्तानं सर्वांना आहे। आता जेव्हा केस कोर्टात जाईल तेव्हा त्याच्यावर दारू पिऊन गाडी चालवण्याचा गुन्हा लागणार नाही, फक्त निग्लिजन्स ड्रायव्हिंगचा गुन्हा लागेल। अशा पद्धतीनं राज्य शासनाच्या माध्यमातून मिहिर शहाला मदत करण्याचं काम चालू आहे काय, असा पद्धतीचा प्रश्न माझा आहे।